फॅमिलीसाठी देखील आहे इम्पॉर्टंट. या प्लेयर मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम मॅच यानंतरची खेळली जाणार आहे. तीर्थ फायटर विपक्ष डी कॅपिटल. डी कॅपिटल सध्या मैदानामध्ये फिल्डिंग सजवते. ब्ल्यू आर्मी मध्ये टीम पाहता डी कॅपिटल, माफ करा, येस डी कॅपिटल. दुसऱ्या साईडला तीर्थ फायटर जी बॅटिंग करते टॉस जिंकल्यानंतर. प्रवीण भालेकर यांच्याकडून अभिसाठी तब्बल कॅश प्राइज आलंय 200 रुपयाचं. येस अभि या, आपण देखील यायचं अभि. मॅन ऑफ द मॅच देऊयात. प्रदीप सावंत पहिली मॅन ऑफ द मॅच, पहिली 50 करणारा खेळाडू. 19 चेंडू मध्ये 55 धावा ठोकणारा हा खेळाडू अर्थातच दिव्यराज या टीमचा. आणि त्यांना या वेळी मात्र मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित केलं जातं. वेल प्लेड. आणि अभि ज्याने पकडलेत कॅचेस या मॅच मध्ये तब्बल 2. आपण देखील या 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्यासाठी जमा झालंय, ते येऊन आपण स्वीकारायचंय. अप्रतिम बॅटिंग हायलाइट करणारी. जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस जिंकलेला आहे तीर्थ फायटरने. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल बॅट फर्स्ट. आणि मोहिते ब्रदर्स सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारे या टीम मध्ये. मॅचला होते सुरुवात अतुल भालेकर, जिथे आपण पाहिलं तर स्ट्राईकला करतोय ओपन. आणि त्याच्यासोबत गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर त्याच्या समोर अगदी आहे या टीमच्या अर्थातच बनपुरी, या टीमचे खऱ्या अर्थानं मेंटॉर आणि एक लेजंड खेळाडू प्रवीण दादा. अगदी हे दोन्ही खेळाडू खूप वर्षांनंतर एकमेकांसमोर आले. लेट्स सी द मॅच. पहिला चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न. दादा हे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्येला झाली सुरुवात. विश्वनाथजी वरपे साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 षटकाराला तब्बल 1000 रुपयाचं प्राइज असेल. आणि राजू भालेकर यांच्या माध्यमातून दोन्ही टीम मधील आयकॉन खेळाडू आहे. ये आयकॉन खेळाडू जेव्हा बॅटिंगला येतील तेव्हा बॅटिंगला आल्यानंतर जो गोलंदाज आयकॉन खेळाडूंना बाद करेल त्यांच्यासाठी आहे तब्बल 101 रुपयाचं कॅश प्राइज. अर्थातच राजू भालेकर यांच्या माध्यमातून पैसा लावला गेलाय. पैसा वसूल मॅच होऊ शकते. ओहो, यावे मात्र उचलला. खेळाडू पोहोचेल का? बांधाने कडेने अगदी तो मात्र चाललाय. मात्र चेंडू होतोय हवाई सफर. येतोय 6 धावांसाठी षटकार. कॅच यावेळी देखील पंच केलाय. सोनार की एक लोहार की एक अतुल भालेकर कॅप्टन 26 की निघून जातोय 6 धावांसाठी. येतोय धमाका.
यावेळी देखील फ्लिक केलं चेंडूला, अगदी ड्राईव्ह केले, तदनंतर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. विवेक हल्ला नाहीये जागचा आणि यासाठी कारण की विवेकला माहिती आहे आउटफील्ड खूप स्लो आहे, म्हणजे बाउंड्रीचा खेळाडू सर्कलच्या आतच्या चेंडूसाठी जराही हालत नाहीये, कारण की चेंडू सर्कलच्या बाहेर ट्रॅव्हल होण्यासाठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे अगदी 15, 15 आणि शिवा जाधव बॉस याच्या माध्यमातून विवेक वरपेसाठी खास सुवर्ण संधी. तब्बल 1000 रुपये अतुल भालेकरची कॅच सोडल्यानंतर, बरोबर ऐकलंस तू, सोडल्यानंतर हे कॅश प्राइज आहे तब्बल 1000 रुपयाचं. आणि तुम्ही पाहताय, ऐकताय, अनुभवताय, खेळताय आणि जगताय नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग 2024. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा. 1000 रुपये विवेक वरपेला भेटू शकतात जर कॅच सोडतोय तर. आणि संघाची धावसंख्या आहे अर्थातच 15-15. पहिल्या षटकाच्या अखेरीस थोडंसं महाग पडलं हे षटक. मी म्हणू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी समाधानकारक आहे. गोलंदाजी करणारी टीम देखील बोलत असेल काही हरकत नाहीये. अतुल भालेकरला थोडंसं आपण पाहिलं तर महाग पडला अतुल भालेकर पहिल्या षटकामध्ये. आणि संघाची धावसंख्या आहे 15-15. 15 ओव्हर क्रमांक 2. मिस्टर संजय जाधव यावेळी मात्र पहिला चेंडू होता थोडासा हलक्या हाताने, द्विधा मनस्थितीमध्ये होता बॅटर. आपण ऐकलं तर बॅकफुटला जाऊन खेळू की फ्रंट फुटला येऊन खेळू, या द्विधा मनस्थितीमध्ये फक्त क्रॉस बॅटरने दिशा दिली या चेंडूला आणि त्यानंतर एक धाव मात्र कंप्लीट केले. आज मनवेद अक्षय म्हात्रे, मनवेद देखील आपल्यासोबत आज आहे. ओमसा MTC 16 धावा. हो यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर येतोय षटकार, ठोकला आणखीन. आणखीन एक क्रॉस बॅटर करण्याचा प्रयत्न, पहिली धाव अगदी आरामामध्ये कंप्लीट केली. वड बॅटिंग अतुल भालेकरला थांबवण्यासाठी प्रवीण हारुगडे यांना समोर आणलं, ते थोडेसे अपयशी राहिले. त्यानंतर गोलंदाजीसाठी संजय जाधव यांना गोलंदाजीसाठी बाहेर काढल्या, त्यांच्यावरती घणाघाती प्रहार केला. इथून पुढे 3 चेंडू त्यांचे बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये हा मासा लागेल का गळाला? ओहो क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना अर्थात संस्कार मोहितेसाठी निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश आलं. गोलंदाजी क्रमांक 2 मध्ये संजय जाधव यांना चांगली गोलंदाजी, मी म्हणाला आता कमबॅक केला जातोय. आणि खऱ्या अर्थानं अतुल भालेकरला नॉन स्ट्राईकला उभं ठेवणं हा देखील मोठा विजय असू शकतो, कारण की अतुल भालेकर सारखा खेळाडू नॉन स्ट्राईकला धावा थांबतात. यावेळी देखील क्रॉस बॅटेड डीप स्क्वेअर लेग रिजन, चेंडू मात्र वेगाने जातोय, कार्पेटला गुरगुल्या करत आहे खेळाडू तिथे तैनात. चेंडू गॅदर करून फेकेपर्यंत 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 25 ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम कमबॅक केलाय सध्या. ओहो रायझिंग चेंडू पडला, थोडासा राईज होतो. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. सध्या आपण पाहिलं तर खरी परीक्षा संस्कार मोहितेची घेतली जाते. आपली कॅप आता मात्र लेग अंपायर कडे त्यांना दिली आहे आणि तोपर्यंत अतुल भालेकरने त्याला खेळपट्टीच्या मधोमध बोलवलंय. थोडीशी चर्चा झाली, कान मंत्र दिला गेलाय. कुजबूज दोघांमधली काय असेल, कारण की शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि कदाचित जसं अतुल भालेकरने स्ट्रायकरच्या फलंदाजाला बोलवलं तसं क्षेत्ररक्षण बदललंय. बिगिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव जातोय चेंडू.
अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आपण पाहिला, जिथे या षटकार आल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी कशी असते त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे गोलंदाज संजय जाधव यांनी केलेल्या शेवटच्या 3 चेंडू मधली गोलंदाजी. टीमची धावसंख्या आहे 26 आणि 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 26. डीजे अद्वैत कडे आहे संधी. कार बॅकफुटला जातोय, आणखीन एक येतोय. मी थांबणार नाहीये, मी रोकेगा नाही, मी ठोकेगा ठोकेगा ठोकेगा. निघून जातोय. यावेळी मात्र आलाय ओंकार. पहिला चेंडू हवेमध्ये. अतुल जागा सोडत नाहीये, पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे कुठलीच धाव हाती लागत नाहीये. आता अतुल भालेकरला जावं लागेल स्ट्राईकला. ओंकार सोबत थोडीशी चर्चा करावी लागेल, कारण की धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकांच्या अखेरीस फक्त 39 धावसंख्या. 3 षटकांचा खेळ झाला आणि 39 धावसंख्या सजली आहे. साई संजीवनी आणि मोहिते ब्रदर्स, आपण दोघांनी टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यावं. हा आहे पहिला कॉल. डीजे अद्वैत वेलकम.
अप्रतिम फटका हवेशे बाते निघून जातोय चिपके तो फटके आणखीन एक येतोय षटकार अतुल भालेकर सारखा मासा मात्र गळाला लागला आणि या टीमचा धान्या वाघ अतुल भालेकर बॅक टू द डकआउट 5 चेंडूचा खेळ झालेला आहे धावसंख्या आहे साठी आणि पहिल्या इनिंगचा खेळ मात्र यावेळी संपुष्टात येतो
येस टॉस विन झाले आपण पाहिलं तर मोहिते ब्रदर्स वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू सो मच कॅप्टन्स. मोहिते ब्रदर्स या मॅच मध्ये बॅटिंग करताना दिसेल तुम्हाला. टॉस जिंकली आहे. या बॅट्समन दोन्ही बॅट्समन या प्लीज लगेच. दोन्ही बॅटर लगेच या मैदानामध्ये दाखल व्हा कारण की 57 धावेचं आव्हान आहे. 57. येस डीजे. टीम संगीत मौसम बनवला या संगीतानं कारण की ज्या पद्धतीने स्पर्धा तुम्ही डोंगराच्या पायथ्याशी पाहता बघता की युट्यूबवरती असलेला प्रेक्षक जरूर बोलेल काय ती डोंगर काय ती झाडी काय ती स्पर्धा सगळं अगदी ओके मध्ये कारण की दमदार स्पर्धा तुम्ही पाहता. अर्थातच नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक वेगळं ग्लॅमर आलंय कारण की खऱ्या अर्थानं जे खेळाडू आपण पाहिले तर मुंबईकडे क्रिकेट खेळतात पण काही खेळाडू गावाकडचे हिरो आहेत आणि एक ग्रामीण विभाग या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक उजळून येतो चमकतो आणि असे ग्रामीण खेळाडू या स्पर्धेमध्ये देखील आपली कामगिरी दाखवतात. मागील मॅच मध्ये प्रदीप सावंतच्या बॅटमधून 19 मध्ये 55 धावा ठोकताना आपण पाहिलं. या मॅच मध्ये देखील अतुल भालेकर 43 वरती बाद झाला परंतु त्याचे समोर आपण पाहिलं तर प्रवीण हारुगडे अर्थातच मेंटॉर टीमचे सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. 57 धावेचं आव्हान आहे अतुल भालेकरच्या समोर. प्रवीण हारुगडे मेंटॉर. पहिला चेंडू यावेळी मात्र अगदी जागेवून खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. वेगवान चेंडू होता पहिलाच. अतुल भालेकर आपल्या वेगावरती सातत्याने कंट्रोल ठेवणारा त्याचा वेग त्याची ताकद आहे आणि त्याची ताकद संघाची स्ट्रेंथ आहे कारण की आतापर्यंत या साइडहम गोलंदाजाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यश भेटलंय आणि या मॅच मध्ये मात्र समोर असलेली टीम आपण पाहिलं तर अर्थातच दी कॅपिटल कशा पद्धतीने खेळते. हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला आपण पाहिलं तर अगदी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. अगदी कमी वयाचे खेळाडू देखील खेळताना आपण पाहतोय. अर्थातच तीर्थ फायटर या टीम मध्ये जिथे आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला तुम्ही खेळाडू पाहू शकता. एवढ्या कमी वयामध्ये यंग खेळाडू आहे यंग टॅलेंट आहे. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न कनेक्शन तर चांगलं होत आहे. लांब होता खूप वर होता हवेमध्ये होता थोडस यावेळी मात्र प्रयत्न फसले गेलेत कारण की या कॅचेसवरती नियंत्रण ठेवण्याआधी मात्र तुम्हाला नजर ठेवावी लागते आणि तो जज करावा लागतो. जजिंग थोडस चुकलं गेलं तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर धरतीवरती दान होतोय. संधी भेटते बॅटिंग करत असताना अर्थातच प्रवीण दादाला. यावेळी सुरेख फटका इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय तदनंतर निघून जातोय. अतुल भालेकरच्या गोलंदाजीवरती वार नव्हता हा पलट वार होता. अप्रतिम होता. लाजवाब षटकार आहे.
on a scorecard. हलक्या हातानं मान दिलाय, ड्राईव्ह केलाय, पुश करो खुश रहो. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. ओहो अप्रतिम. एक रन, 2 रन तुमने चुराया जो सनम. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. चिताची चाल होती, हरणाची गती होती, कमेंटमेंट होती, ऍक्शन होती, कमेंट होती. तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये होता. आणि तदनंतर मात्र नजर हटी, दुर्घटना घटी. तदनंतर 2 धावा. टीमची धावसंख्या 13 ऑन अ स्कोर कार्ड. 13 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. ठोकोरी अतुल भालेकर आहे, चेंडू गॅदर करतो. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. एकाच धावेवरती समाधान मानलं जातं. प्रवीण हारुगडे जोपर्यंत आहे मॅच ऑन आहे. प्रवीण येतं मॅच आहे. प्रवीण येतं मॅच जिवंत आहे. प्रवीण येतं आनंद आहे. या टीमला सध्या 57 धावेचं टार्गेट असताना धावसंख्या आहे 20. ओहो यावेळी देखील बॅट स्विंग केले. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. ओहो यावेळी देखील अप्रतिम चेंडू अपील उचलतोय. आशाभूत नजरेने बघतायत मात्र प्रवीण हारुगडेला थांबवण्यामध्ये संस्कार यशस्वी झाला. कारण की टार्गेट आपण पाहिलं तर 57 नाही तर 56 आहे. कारण की त्याच्यामध्ये केली थोडीशी आपण पाहिली तर सुधारणा. आमच्या स्कोररच्या माध्यमातून, टेक्निकलच्या माध्यमातून अगदी योग्य स्कोरिंग 56 ची यावी मात्र दिली आहे. कंटिंग ऑफ द साऊंड. संस्कारच्या घशातून जो आवाज झाला तो कानापर्यंत आला. दॅट्स कॉल कंटिंग ऑफ द साऊंड. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 21 या आकड्यावरती. समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 35 धावेचं चेंडू, 35 धावेची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा, 35 धावा 12 चेंडू. टेन्शन असेल तर ऐकूया सुमधुर संगीत.
हो शॉट फुल पॉवरफुल आहे खेळाडू संस्कार अप्रतिम कॅच ओढ कॅच संस्कार आणि विकेटचं होतंय पतन बॅटर बॅक टू डक आउट अर्थातच टीम चेंडू शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू जरूर जातोय यावेळी सुरेख फटका जाग्यावरून हॅमर केलाय पंच दिलाय स्टॅम्प दिलाय निघून जातोय आणखीन एक येतोय बहारदार षटकार मॅच यावेळी पहा थोडासा फसला जातोय विकेट कीपर होता मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर चेंडू थोडासा राईज होतोय थोडासा बाउन्स बघायला भेटला कारण की गोलंदाजीमध्ये स्वप्नील आपण पाहिलं तर थोडासा चतुर निघाला चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत त्याने केलाय 5 1 टू गो एक चेंडू मात्र त्याचा बाकी आहे चेंडू बाकी आहे तब्बल 7 आणि हव्यात 22 धावा 7 चेंडू 22 हे समीकरण विवेक हे तो मॅच आहे विवेक मॅच मध्ये कधीही टर्न आणू शकतो त्याच्यासोबत आपण पाहिलं तर प्रवीण दादा हारुगडे विवेक आहे प्रवीण आहे एक दिल आहे दुसरी धडकन आहे या मॅच मध्ये हे दोन्ही शेर मैदानामध्ये आहेत जाऊया मॅचच्या दिशेनं येणारे तब्बल 7 चेंडू आणि 22 धावेची गरज 7-22 ओहो पुन्हा पुढे येऊन करण्याचा प्रयत्न विकेट कीपर पुन्हा चेंडू मिस करतोय त्याच्या हाताला स्पर्श करतोय पण त्याच्या हातामध्ये चेंडू राहिला नाहीये आणखीन एक यावी मात्र येतोय एका धावेसाठी 22च्या स्वरूपामध्ये आलेला हा चेंडू आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 35 या आकड्यावरती आणि येणारे 6 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे 6 चेंडू 21 धावा तर 21 धावा 6 चेंडू मॅच अजूनही ऑन आहे कारण की या मॅच मध्ये 56 धावा डी कॅपिटल या टीमला करायचे आणि 56 धावेचा पाठलाग करत असताना प्रवीण हारुगडे विवेक वरपे अजूनही मैदानामध्ये आहे दोन्ही आपण पाहिले तर मातब्बर खेळाडू आहे आपल्या टीमची ताकद या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून दाखवली जाऊ शकते मात्र ती वेळ कधी कोणाची येईल कारण की गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून कोणता गोलंदाज बाहेर काढला जाईल आणि बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडू पासून अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल का 6-21 समीकरण आहे या मैदानामध्ये धावा होत आहेत धावा केल्या जात आहेत करणारा हवा मॅच देखील बनतच असते पण बनवणारा हवा असतो या मॅच मध्ये विवेक वरपेकडून बरीच अपेक्षा आहे तर दुसऱ्या साईडला गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाला
ओमकार शेलार. 6 चेंडू 21 धावा. ओमकार शेलार मैदानामध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. खऱ्या अर्थानं ओमकारच्या हातामध्ये असलेला चेंडू बऱ्याच खेळाडूंचा विश्वास आहे आणि तो निघालाय. 6-21. विवेक आहे स्ट्राईकला. मॅच ऑन होऊ शकते, बनू शकते. विवेकला आतापर्यंत ते जमलेलं आहे. आता जमेल का? सुरेख फटका पंच केलाय. डीपेक्षा कव्हर रिझनच्या बाहेर निघून जातोय. विवेक आहे तर हे शक्य आहे आणि विवेक आहे तर या मॅच मध्ये कदाचित आता मात्र समीकरण बदलू शकतं. षटकार. दो 3 नाही 6 चक्का लगावलाय आणि तदनंतर 5 चेंडू 15 धावेची गरज. वॉट मॅच. सोडून दिलाय चेंडू, सोडून दिलाय. पाहिला, ओळखला, जज केला, आशाभूत नजरेने पाहतोय. यावी फसला गेलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. आता 4 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. रोखेल मजला कोणी अशी भिंत अजून तयार नाही. पुन्हा एकदा यावी मात्र कदाचित नो बॉल तर येतोय लेग अंपायर कडून. मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 9+1 तब्बल 2 धावा आता मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातात. समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे तब्बल 4 चेंडू आणि विजयासाठी तब्बल आपण पाहिलं तर अजूनही विजयाची गरज आहे 13. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. मॅच मध्ये आता मात्र प्रवीण हारुगडे येत स्ट्राईक वरती. विवेक वरपेने या मॅच मध्ये थोडासा जीव टाकला. मात्र प्रवीण हारुगडे ही मॅच जिवंत करून देतील का? कारण की गोलंदाजीसाठी ओमकारला आतापर्यंत आपण पाहिलं थोडासा महाग झाला. आता 4-13 ची गरज आहे. यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. डाऊन दी ग्राउंड. चेंडू वेगानं जातोय. संस्कारच्या हातामधला चेंडू फेकला त्यानं. मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केले. आता समीकरण 3 चेंडू आणि 12 धावेची गरज. विवेक पुन्हा आलाय स्ट्राईकला. सुरेख फटका. बॉल बॅक ड्राइव्ह आहे. खेळाडू यावे मात्र चेंडू स्टॉप केलाय. 1 धाव तर कंप्लीट केले. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी मात्र जरूर जात आहेत आणि विवेकचा हा फटका थोडासा फसला गेलाय. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना. थोडेसे आपण पहिले घाबरले होते. मात्र अखेरीस चेंडू आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय आणि 2 चेंडू आता विजयासाठी तब्बल 10 धावेची गरज असेल. सुरेख फटका. यावेळी देखील आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू अप्रतिम चेंडू हाताळलाय. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर ओमकार शेलारनं या मॅच मध्ये कमबॅक कसा असतो आणि कमबॅक कसा केला जातो. परिस्थिती तशी वाईट असली तरी आपल्या मॅच मध्ये आपल्या हातामध्ये चेंडू असताना बरेच समीकरण आपल्या हातात आहे. समीकरण बदलायची की समीकरण बिघडवायची हे आपण कलाकार आहोत आणि तो दाखवलाय ओमकारने. वा वा वा. अप्रतिम गोलंदाजी ओमकार शेलार. या मॅच मध्ये मॅच थोड्या वेळासाठी असं वाटलं की विवेक घेऊन जातोय. मात्र ओमकार शेलारने सांगितलं अनुभवाची हात गाठ माझ्या हाताशी आहे आणि मी संघाच्या पाठीशी आहे. आणि अशा पद्धतीने राहिले ही मॅचची कहाणी. जिथे आपण पाहिलं तर विजेता राहिलाय संघ. अर्थातच तीर्थ फायटर दे वॉन दी मॅच. अप्रतिम मॅन ऑफ द मॅच आपण पुकारूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच